नमस्कार मैत्रिणींनो, मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची चव या चॅनलमध्ये. तर आज करणार आहे मी मस्त असा सोयाबीन वडी आणि पनीर याचा मसाला भात. तर साधा मसाले भात तुम्ही खाल्लाच असेल, पण या पद्धतीने पण एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप छान होत असतो हा भात. तर एकदम सोप्या पद्धतीने मी करून दाखवला आहे, नक्की ट्राय करा. तर त्यासाठी मी एका कुकरमध्ये तेल घेतलेलं आहे. अंदाजे 2 चमच मी तेल घेतलेलं आहे. याच्यामध्ये तेल छान गरम झालं की आपल्याला याच्यामध्ये हिंग घालून घ्यायचं आहे. तर मी चिमूटभर हिंग घातलेला आहे. त्यानंतर तेजपान घालून घेतलेला आहे आणि त्याच्यासोबत मी काही खडे मसाले घातलेले आहे. तर खडे मसाले म्हणजे कलमी, विलायची आणि 2-3 काजू घातलेले आहे. काजू छान लागतात त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर जिरा घातलेला आहे आणि थोडीशी मोहरी. हे छान तडतडलं की त्याच्यामध्ये आपल्याला एक मोठा आलू आणि 2 कांदे घालून घ्यायचे आहे. तुम्हाला चवीनुसार तुम्हाला जेवढे हवे असतील तेवढे त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये कढीपत्ता घातलेला आहे. कढीपत्त्याने छान टेस्ट येते मसाला भाताला. तर त्याच्यानंतर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या पद्धतीने. तर बघू शकता, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पनीर वापरू शकता, नाहीतर ते स्किप पण करू शकता. याच्यात मी सोयाबीन वडी पण घातलेली आहे. सोयाबीन वडी पण छान लागत असते. तर याच्यानंतर मी थोडंसं मिरचीचं पेस्ट घातलेलं आहे. माझ्याकडे होतं ते, त्याच्यामुळे मी टाकलेलं आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मिरच्या पण घालू शकता. त्यानंतर आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपले खडे मसाले आणि कांदा, आलू छान झालेला आहे तेलामध्ये फ्राय. मसाला भात हा आपण वेगवेगळ्या पद्धतीने ट्राय करू शकतो. त्याच्यामध्ये सोयाबीन वडी घालून, पनीर घालून. तर त्याच्यानंतर मी आता तिखट पावडर घातलेलं आहे याच्यामध्ये आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आता हळद पावडर घालून घ्यायची आहे अर्धा चम्मच. हळद पावडर घातल्यानंतर धनिया पावडर घालायचं आहे 1 ते 2 चम्मच. आता हे सगळं घालून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे चवीपुरतं. तर मीठ थोडंसं कमीच घाला, कारण की जास्त झालं तर मग आपल्याला काढता येणार नाही. त्याच्यामुळे थोडंसं कमी प्रमाणातच घाला मीठ. तर त्याच्यानंतर आपल्याला जिरा पावडर घालून घ्यायचं आहे. हे सगळं ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता, नाहीतर स्किप करू शकता. त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडीशी मी कस्तुरी मेथी घालून घेतलेली आहे. कस्तुरी मेथी अवश्य घाला, कारण की याने टेस्ट खूप छान येत असते. आणि त्याच्यानंतर थोडंसं सावजी मसाला घातलेला आहे. तुमच्याकडं हवा म्हणजे जो काही मसाला असेल, गरम मसाला, तो तुम्ही घालून घ्या. काळा मसाला वगैरे छान येते टेस्ट त्याने. तर बघू शकता आता मसाला भात म्हणजे कसं, हा आपला एकदम साधा सरळ असतो. याच्यामध्ये कोणी बिर्याणी मसाला पण वापरतात, पण बिर्याणी मसाला घातल्याने एकदम बिर्याणीची टेस्ट येते त्याची. त्यानंतर याच्यामध्ये मी थोडासा सांबार आणि 1 टमाटर कापून घातलेला आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर खूप सुंदर अशी हे म्हणजे आपला मसाला भात तयार होत असते. तर बघू शकता आपले सगळे मसाले तयार झालेले आहेत. आणि याच्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये जे काही आपले साहित्य आहे, म्हणजे मटर वगैरे आहे आणि त्याच्यानंतर सोयाबीन वडी आहे. सोयाबीन वडी आपण अगोदरच म्हणजे गरम पाणी उकळून त्याच्यामध्ये भिजत घातलेली होती. तर हे बघू शकता मी याच्यातलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि छान फुलली पण आहे सोयाबीन वडी. आता ही आपल्याला सगळी याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्याचसोबत मी मटर घेतलेले आपले फ्रोझनवाले, ते पण फ्रीजमधून काढून पाण्यामध्ये घालून घेतलेले होते 5 मिनटासाठी आणि आता ते पण याच्यामध्ये मी घालून घेणार आहे. आणि तांदूळ पण मी धुवून घेतलेले आहे. तांदूळ पण तुम्ही शक्यतो 15-20 मिनटं अगोदर छान धुवून ठेवून द्या आणि छान पाण्यातून काढून घ्या, म्हणजे एकदम असे मोकळे मोकळे छान होत असतात आणि भात पण छान मस्त असा मोकळा होत असतो. त्याच्यामुळे शक्यतो तांदूळ तुम्ही 10 ते 15-20 मिनटाच्या अगोदरच धुवून ठेवून द्या, छान होत असतं ते मसाला भात. तर बघू शकता मी अशा प्रकारे तांदूळ धुवून ठेवलेले होते 10 मिनटाच्या अगोदर आणि आता छान 2-3 पाण्याने धुवून घेतलेले होते. आता हे आपल्याला जी काही आपली फोडणी तयार झालेली आहे मसाल्या भाताची, त्याच्यामध्ये आपल्याला हा तांदूळ घालून घ्यायचा आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. अंदाजे 5 ते 10 मिनटं हे आपल्याला तांदूळ याच्यामध्ये टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, पाणी एकही थेंब न टाकता. तर बघू शकता मी हे तांदूळ याच्यामध्ये घातलेले आहे आणि चांगलं चटणी म्हणजे जे मसाला आणि तांदूळ छान मस्त एकजीव होईपर्यंत चांगलं आपल्याला कमी गॅसवरच मस्त शिजू द्यायचं आहे 10 ते 15 मिनटं. आणि दुसऱ्या साईडला मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे. म्हणजे गरम पाणी आपल्याला याच्यामध्ये याच्यासाठी मसाला भातासाठी टाकायचं आहे, म्हणजे पटकन होत असतो मसाला भात आपला.
तर मी गरम पाणी करून ठेवलेलं आहे आणि आता हे 5 ते 10 मिनटं छान मिक्स करून झाले म्हणजे बघू शकता किती छान मोकळा असं मस्त आपले असे तांदूळ आणि मसाले पण छान एकजीव झालेले आहे. तर आता याच्यामध्ये मी जे आपण गरम पाणी करून घेतलेलं होतं ते आता घालून घेणार आहे. तर बघू शकता हे पाणी गरम झालेलं आहे आणि आता याच्यामध्ये मी घालून घेणार आहे. तर इथं पनीर आहे ते आपलं सगळं म्हणजे जे मसाला भाताला उकळी आल्यानंतर आपल्याला नंतर पनीर घालायचं आहे आणि कुकरची शिटी लावून घ्यायची आहे. तर पनीर टाकताना म्हणजे हे ते व्हिडिओ शूट झालेलं नाही तर ते थोडंसं स्किप झालं तर तुम्ही समजून घ्या. मी याच्यासाठीच सांगितलं आहे की म्हणजे मसाला भातात पनीर दिसतात आणि टाकायच्या वेळेस मसाला भातामध्ये पनीर नाही दिसले तर काही लोक म्हणतात की कमेंट करतात की तुम्ही पनीर टाकलेच नाही मग शेवटी पनीर कुठून आले, म्हणून मी आता सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये. तर बघू शकता आता आपला भात आपला छान मस्त रेडी आहे. मी 1-2 शिट्या म्हणजे 2 नाही 1च शिटी काढून घेतली आणि पटकन शिजला आपला भात बघू शकता. तर एक म्हणजे पनीर सगळ्यात शेवटी घालायचं जेव्हा आपण कुकरची शिटी आता लावत आहोत म्हणजे झाकण लावत आहोत त्याच वेळेला पनीर घालायचं. अगोदर जर आपण पनीर घातलं तर तो पूर्ण बारीक बारीक होऊन जातो, पनीर दिसत नाही. तर बघू शकता तो आपला व्हिडिओ स्किप झालेला होता म्हणजे मी शूट नव्हता केला पनीर घालायच्या वेळेस. तर बघू शकता छान आपला भात मस्त असा मोकळा झालेला आहे मसाला भात आणि एक नंबर असा झालेला आहे. तर छान मस्त असं तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल आणि मुलांना पण तुमच्या नक्की आवडेल. आणि याच्यातले काजू पण खूप छान लागतात. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही शेंगदाणे पण घालू शकता. तर बघू शकता आपला मस्त असा मसाला भात तयार आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आपण सोयाबीन वडी तर नेहमीच घालतो पण काजू आणि पनीर तुम्ही नक्की घालून बघा आणि तेही जेव्हा आपण कुकर म्हणजे शिटी लावतो त्याच वेळेस टाकायचा पनीर, सुरुवातीला नाही घालायचा. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बघत राहा विदर्भाची चव. बाय बाय.